नमस्कार। आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी व पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी पवित्र या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबतचा शासन निर्णय। आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक पदांवर निवड करताना सर्व पात्र उमेदवारांना समान संधी मिळावी व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या उद्देशाने दिनांक 23 जून 2017 व 7 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। शिक्षक संवर्गातील पदभरती प्रक्रिया 1. रिक्त पदे निश्चित करणे। शासकीय आश्रमशाळेवरील आकृतिबंधानुसार मंजूर पदांपैकी रिक्त पदांची संख्या निश्चित करून संबंधित अपर आयुक्त त्यांच्या विभागातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करतील। 2. पवित्र पोर्टलवर माहिती भरणे। सर्व शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची माहिती व्यावसायिक अर्हता, विषयनिहाय, माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय व बिंदुनामावलीनुसार संबंधित उप आयुक्त, अपर आयुक्त कार्यालय पवित्र पोर्टलमध्ये भरतील। 3. जाहिरात परवानगी प्रस्ताव। अपर आयुक्त, आदिवासी विकास हे विभागनिहाय जाहिरात परवानगीचा प्रस्ताव पदभरतीपूर्वी आयुक्त, आदिवासी विकास यांना सादर करतील। आयुक्त यांच्याकडून करावयाच्या कार्यवाहीचे वेळापत्रक वेळोवेळी निश्चित करण्यात येईल। 4. जाहिरात प्रसिद्धी। अपर आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रदर्शित होईल। ती या संकेतस्थळांवर प्रदर्शित होईल। तसेच जास्त खपाच्या 2 स्थानिक वृत्तपत्रांमधून किमान 1 मराठी भाषेतून प्रसिद्ध करण्यात येईल। उमेदवार अर्ज प्रक्रिया व निवड। अर्ज करण्याची पद्धत। इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपली अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर निश्चित केलेल्या कालावधीत अर्ज करतील। उमेदवारांना संबंधित अपर आयुक्त विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रमशाळांच्या रिक्त जागांसाठी सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येतील। निवड प्रक्रिया मुलाखतीशिवाय। प्रत्येक रिक्त जागेसाठी एकास एक या प्रमाणात उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलमार्फत नियुक्ती प्राधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येईल। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराची एकदाच निवड होईल। या चाचणीच्या आधारे होणाऱ्या पदभरतीच्या पुढील टप्प्यात उमेदवाराचा विचार करता येणार नाही। प्राधान्यक्रम लॉ। उमेदवारास जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतात। यामध्ये शालेय शिक्षण विभागाबरोबरच अन्य विभागांच्या पदांचाही समावेश असेल। उमेदवारास यापैकी त्याच्या सोयीनुसार जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील। संबंधित अपर आयुक्त निवडसूचीतील उमेदवारांच्या सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी करतील। पदभरतीसाठी कागदपत्रांची पडताळणी खालील समिती करेल। खालीलप्रमाणे पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे खाली दिल्याप्रमाणे। वय मर्यादा व नियुक्तीचा कालावधी। किमान वय 18। सर्व प्रवर्गांसाठी किमान वय मर्यादा। कमाल वय खुला प्रवर्ग। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वय मर्यादा 38। कमाल वय मागास प्रवर्ग। मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वय मर्यादा 43। शिक्षण सेवक कालावधी वर्षे। 3. शिक्षण सेवक पदाचा परिवीक्षाधीन कालावधी शासन निर्णय दिनांक 13 ऑक्टोबर 2000 व 27 फेब्रुवारी 2003 नुसार। समांतर आरक्षण व दिव्यांग उमेदवारांना शासनाने विहित केलेली वय मर्यादा लागू राहील। अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षण सेवक भरतीस पवित्र प्रणालीमार्फत नियुक्ती प्रक्रिया लागू राहणार नाही। नियुक्तीचे माध्यम व शैक्षणिक अर्हता।
माध्यमनिहाय नियुक्ती. शिक्षक संवर्गातील पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार उमेदवाराने ज्या माध्यमासाठी अर्ज केला असेल त्या माध्यमाच्या पदावर नियुक्ती देण्यात येईल. इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी व 9वी ते 10वी या गटांसाठी त्या माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह त्या शाळांचे माध्यम मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेण्यात येईल. शालांत परीक्षेचे माध्यम. उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. इयत्ता 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांसाठी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. व्यावसायिक अर्हतेची लवचिकता. त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र 12वी विज्ञान किंवा BA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा असेल. अधिनियम 2009 अन्वये अर्हता. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांसाठी इयत्ता 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत शासन निर्णय क्र. 572 प्राशिक 1 दिनांक 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. नोडल अधिकारी व अंमलबजावणी. नोडल अधिकारी. शासकीय आश्रमशाळांवरील शिक्षक निवडीसाठी पवित्र ही संगणकीय प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने आयुक्त आदिवासी विकास नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. अंमलबजावणी व भविष्यातील तरतुदी. शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पवित्र या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणे तसेच सदर प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने वरील मार्गदर्शक सूचना पारदर्शक कार्यपद्धतीप्रमाणे संबंधित आयुक्त आदिवासी विकास व संबंधित अपर आयुक्त यांनी कार्यवाही करावी. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शिक्षक निवडीसाठी पवित्र या संगणकीय प्रणालीसंदर्भात भविष्यात वेळोवेळी निर्गमित करण्यात येणारे शासन निर्णय परिपत्रके नियम तरतुदी सुधारणा शासकीय आश्रमशाळांवरील शिक्षक निवडीसाठी लागू राहतील. हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना देखील शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.